अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये नुकताच विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ पार पडला। कृषी स्नातक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 31वा दीक्षांत समारंभ पार पडला। विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला। यावेळी प्रतिकुलपती आणि राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, मणिपूरच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. S.N. पुरी हे उपस्थित होते। या दीक्षांत समारंभात एकूण 2593 स्नातकांना वेगवेगळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या। विद्यापीठातील विविध विद्याशाखेतील विद्यार्थी आणि संशोधकांना 27 सुवर्ण, 14 रजत पदकं आणि रोख स्वरूपात 32 आणि पुस्तक स्वरूपात 3 असे एकूण 76 पुरस्कार देण्यात आले। आणि कमीत पाण्यामध्ये जास्तीत जास्त आपण उत्पन्न कसं घेऊ शकतो, मी याच्यावर माझा रिसर्च केला होता। पॉलिथिन मलचा वापर करून मी टोमॅटोची लागवड केली होती आणि आपण कसं उत्पन्न वाढवू शकतो आणि प्रत्येक क्रॉपवर आपण ते अप्लाय करू शकतो आणि शेतकऱ्यांपर्यंत माझं पोहोचावं, बस एवढंच माझं उद्देश होतं। आणि आज हे अवॉर्ड मिळून मला असं वाटतं की ते कुठे ना कुठे साध्य झालेलं आहे। मी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग मधनं डिग्री घेतली आहे, तर मी अशा प्रकारचे इम्प्लिमेंट डिझाईन करण्याचा प्रयत्न करेल जे खूप कमी किमतीमध्ये मिळतील आणि शेतकऱ्यांच्या खूप उपयोगाचे असतील। कृषी क्षेत्राला अधिक सोयी सुविधा पुरवल्या तरच देशाचा पाया असणारं हे क्षेत्र अधिक ताकदीनं विस्तारू शकेल असं मत डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केलं। कृषी पदवीधारकांचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर कसा करायचा याचा विचार सर्वांनी करण्याची वेळ आली आहे आणि तसं केलं तरच शेती, शेतकरी आणि समाजाला त्याचा जास्त फायदा मिळू शकेल। अकोल्याहून उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।